दिल्ली सल्तनतने अनेक हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली. त्यातील असेच एक देवस्थान आहे संभाजीनगरमधील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. हे मंदिर 13व्या शतकात दिल्ली सल्तनतने उद्ध्वस्त केलं होतं. पण अंतर्गत युद्धानंतर मराठ्यांचा विजय झाला आणि 16व्या शतकात मालोजी राजे आणि विठोजी राजे भोसले यांनी या मंदिराची पहिली सुधारणा केली. असं म्हणतात की घृष्णा नावाच्या भक्तिनीने आपल्या भक्तीने भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि इथे त्यांनी स्वतः प्रकट होऊन ज्योतिर्लिंगाचं रूप घेतलं. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगामधील शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. याचा उल्लेख शिवपुराण, स्कंदपुराण आणि रामायण या ग्रंथात करण्यात आला आहे. आज जी मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते ती 1730 मध्ये गौतमीबाई होळकर यांनी बनवली आणि नंतर अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन 1800 मध्ये मंदिराची पुनर्निर्मिती केली. तुम्ही कोणतं ज्योतिर्लिंग व्हिजिट केलं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.